आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 17. अखेर लग्नाच्या तयारीत तो दिवस उजाडला. आज पुणे शहरातील त्या अतिशय नामांकित आणि प्रतिष्ठित अशा लक्झरिया 5 स्टार हॉटेलचा तो भव्य बँक्वेट हॉल एखाद्या राजमहालासारखा सजवण्यात आला होता. सजावट इतकी देखणी होती की पाहणाऱ्याचं भान हरपून जावं. प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच डोळे दिपून जावेत अशी लख्ख रोषणाई सगळीकडे पसरली होती. छताला लटकलेली ती महाकाय क्रिस्टल झुंबर हजारो हिऱ्यांसारखी चकाकत होती, जणू आकाशातील चांदण्याच तिथं जमिनीवर उतरल्या होत्या. हॉलमध्ये एसीचा एक सुखद गारवा होता आणि त्या गारव्यात मोगऱ्याच्या आणि महागड्या विदेशी फुलांचा एक संमिश्र धुंद सुगंध दरवळत होता. मोजक्याच तरीही लग्नाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांच्या अंगावरचे भारी रेशमी कपडे आणि हिऱ्यांचे दागिने त्या लख्ख प्रकाशात अधिकच चमकत होते. एक क्षणाला गार्गी आणि निशांत टॅक्सीतून तिथं उतरले. त्या राजवाड्यासारख्या हॉटेलसमोर ते दोघं अगदीच सामान्य आणि कुठंतरी हरवल्यासारखे वाटत होते. निशांतने आपल्या साध्याशा शर्टची कॉलर अस्वस्थपणे ठीक केली. त्याची बोटं भीतीपोटी आणि दडपणामुळे थरथरत होती. त्याला ते वैभव पाहून स्वतःची गरिबी अधिकच टोचत होती. गार्गी, निशांतचा आवाज दबला होता. हे लोक, हे वातावरण, आपण इथे खूप वेगळे वाटतोय ग, जसं काही आपण यांना बिलॉंगच करत नाहीये. गार्गीने आपल्या भावाचा हात घट्ट पकडला. तिच्याही पोटात खरं तर भीतीचा गोळा आला होता. काळजात धडधड होत होती, पण तिनं आपल्या चेहऱ्यावर संयम ठेवला. तिला निशांतला ढासळून द्यायचं नव्हतं. दादा, श्रीमंती कपड्यात असते, माणसात नाही. तू मान वर करून चाल. आपण पैशाने श्रीमंत नसू कदाचित, पण मनाने आपण कोणाहीपेक्षा कमी नाही आहोत. आपण मनाने श्रीमंतच आहोत. तिने त्याला धीर दिला. ती त्याला घेऊन आत आली खरी, पण प्रत्येक पावलागणिक तिला जाणवत होतं की ती अशा एका जगात प्रवेश करते जिथं फक्त बाह्य दिसण्याला किंमत आहे, माणसाच्या खऱ्या असण्याला नाही. आत हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर दादासाहेब लगेच पुढे आले. त्यांनी निशांतला आपुलकीने जवळ घेतलं आणि त्याच्यासोबत गप्पा करू लागले. गार्गीला मात्र नवरीसाठी सजवलेल्या एका अत्यंत खास अशा ब्राईड रूम मध्ये नेण्यात आलं. तिने तिथे येत आपली छोटी बॅग उघडली. त्यातून तिनं खूप मोठ्या हौसेने घेतलेली ती साडी बाहेर काढली. ब्राईट हिरव्या रंगाची लाल काठ असलेली एक अस्सल पैठणी. तिने खूप कष्टाने आणि आवडीने ती साडी घेतली होती. तिने साडीची घडी मोडत ती अंगावर लावून आरशात पाहिलं. ती साडी तिला खूप काही आठवण करून देत होती, पण तेवढ्यात तिला कार्तिकने त्या दिवशी जाणून बुजून घेतलेला पिस्ता कलरचा लेहंगा आणि त्याने तिचा केलेला तो भीषण अपमान आठवला आणि गार्गीचं मन कडू झालं. आज पण नाही तुझ्या नाकावर टिचून ही साडी नेसली मी, तर मी नावाची गार्गी नाही. ती स्वतः अशीच खंबीरपणे पुटपुटली होती. तेवढ्याच दरवाजावर टकटक झाली. तिने दार उघडलं तर समोर एक मॉडर्न मुलगी उभी होती. येस, आपण कोण? गार्गीने विचारलं. मी मेकअप आर्टिस्ट रेवती. ओह, पण मी कोणाला बोलावलं नव्हतं. सॉरी, पण मला कार्तिक सरांनी अपॉइंट केलंय. ब्राईड तुम्हीच आहात ना? हो, पण आय एम सॉरी मॅम, पण तुम्हाला छान तयार करण्याची ऑर्डर आहे त्यांची. मी आत येऊ का? गार्गीला खरं तर कार्तिकचा प्रचंड राग आला होता. तिला न विचारतो तो प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे तिच्यावर लादत होता. पण आता तिथे तमाशा नको म्हणून तिनं तिला आत येऊ दिलं. ओके, या आत. तिने तिला आत घेताच
रेवतीने तिचं मेकअपचं साहित्य काढलं आणि तिच्या मेकअपची तयारी सुरू केली. मेकअप तर ती छानच करत होती गार्गीचा. तिलाही आरशात स्वतःला पाहताना जाणवत होतं की ती इतकी सुंदर दिसत असेल याचा विश्वास तिलाही बसत नव्हता. एवढ्यात दरवाजा पुन्हा वाजला. गार्गीने दार उघडलं. पाहते तर समोर दादासाहेब उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच माया होती. ग्रँडपा तुम्ही? हो. तयार होते आहेस ना? हो. गार्गी बेटा, आम्ही कार्तिकच्या वतीने तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. लक्षात ठेव, आज तू इनामदार घराण्याची सून होणार आहेस, तेव्हा तू एकदम छान दिसायला हवं आहेस. महादू, समोर ये बरं असा. होय साहेब, म्हणत महादू नावाचा नोकर पुढे आला. त्याच्या हातात एक मोठा चंदेरी बॉक्स होता. गार्गीला तो बॉक्स पाहूनच सगळं आठवलं आणि तिचं हृदय जोराने धडधडलं. तर गार्गी बेटा, यात लेहंगा आहे माझ्या नाच सुनेसाठी. मी कार्तिकला सांगितलं होतं, त्याने खास तुझ्यासाठी आणलाय हा. तर आज लग्नासाठी हाच घालशील. गार्गीला आठवलं, त्यानेच तिच्यासोबत दुकानात जाऊन हा घेतला होता आणि वरून तिचा अपमानही केला होता. तिला खरं तर तिची साडी नेसायची होती. पण ग्रँडपा, मी तर ही साडी. गार्गीची नजर त्या लेहंग्यावरून तिथेच बाजूला असलेल्या हिरव्या पैठणीकडे गेली. पण समोर दादासाहेब होते. त्यांच्या डोळ्यातली विनंती ती मोडू शकत नव्हती. बेटा, नाही नको म्हणूस. मी सांगतोय म्हणून माझ्यासाठी घालशील हा लेहंगा? ठीक आहे ग्रँडपा, मी घालेन. ती मनावर दगड ठेवून म्हणाली. लग्नाच्या सुरुवातीला जणू कार्तिकने दादासाहेबांना हाताशी घालून तिला हरवलं होतं. तिच्या चांगलंच लक्षात आलेला हा कार्तिकचा डाव होता. गार्गीने एक दीर्घ निश्वास टाकला. जाऊ दे, कार्तिकसाठी नाही, ग्रँडपांसाठी मी हा लेहंगा घालणार. तसंही कोणापुढे हरतोय हे महत्त्वाचं नाही, तर कोणासाठी हरतो आहोत हे महत्त्वाचं. इकडे हॉलमध्ये सनईचे सूर हलकेच वाजत होते. वातावरण मंगलमयी होतं, पण तितकंच तणावपूर्णही. कार्तिक तयार होऊन बोहल्यावर उभा होता. फेंट पिस्ता रंगाची शेरवानी, कपाळावर गंध आणि राजबिंडा चेहरा. तो एखाद्या राजासारखा दिसत होता, पण त्याचे डोळे अस्वस्थ होते. तो वारंवार एंट्री गेटकडे पाहत होता. त्याच्या मनात विचार चालू होता, त्या दिवशी माझ्या पुढे मोठी मिजाज केली होती ना, बघू आता काय करते. आय नो, हा डाव मीच जिंकणार. ग्रँडपांचा शब्द तू नक्कीच पडू देणार नाहीस. तुला लेहंगा तोच घालावा लागेल. आय एम डॅम शुअर. अरे नवरी आली, कोणीतरी ओरडलं. तसं कार्तिकची नजर झटकन त्या दिशेला वळली, जिकडून गार्गी येत होती. आपला लेहंगा सावरत ती हळूहळू पायऱ्या उतरत होती, एखाद्या अप्सरेसारखी, एखाद्या परीसारखी. आणि तिला पाहताच कार्तिकच्या हृदयाचा ठोका एकाएकी चुकला. तिच्या अंगावर तोच पिस्ता कलरचा लेहंगा होता जो त्याने तिच्यासाठी निवडला होता. त्याच्या गालात स्माईल आली. तो सौम्य रंग तिच्या गोऱ्या रंगावर असा काही खुलून दिसत होता की जणू तो फक्त तिच्यासाठीच बनला होता. गळ्यात डायमंडचा हार, कानात डायमंडचेच इयरिंग आणि कपाळावर एक छोटीशी खड्याची बिंदी. ती खरोखर अप्रतिम दिसत होती. कार्तिकचा श्वास जणू अडकला होता. काय झालं होतं त्या क्षणात त्याला काहीच कळलं नाही. आजूबाजूचा गोंगाट, सनईचे सूर, लोकांच्या गप्पा, सगळं काही जणू म्यूट झाल्यासारखं झालं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त गार्गी होती. डॅम इट, शी लुक्स ब्रेथटेकिंग. त्याच्या मनातली ही पहिली आणि प्रामाणिक प्रतिक्रिया होती. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ही तीच साधी वेंधळी गार्गी आहे. तिचं ते रूप पाहून त्याच्यातला तो पुरुषी अहंकार क्षणभर गळून पडला आणि तिथे फक्त एक मुग्ध झालेला तरुण उरला होता. गार्गी एव्हाना समोर आली होती. तिने सहज मान वर केली आणि तिची नजर कार्तिकशी भिडली.
दोघांच्या नजरा भिडताच कार्तिक भानावर आला आणि त्याने चटकन नजर फिरवली. क्षणभर त्याला स्वतःचीच लाज वाटली. मी काय असा वेड्यासारखा बघतोय तिच्याकडे. त्याने पुन्हा आपलं मन दगडासारखं कठोर केलं, कारण बाजूलाच त्याचे डॅड आणि मनीष काकाही उभे होते. पण त्याची नजर वारंवार चोरून तिच्याकडे जात होती हे सत्य तो आज नाकारू शकत नव्हता. यामध्येच मंगलाष्टकं सुरू झाली. लग्न लागली. दोघांच्या गळ्यात एकमेकांनी हार घातले. विधी एका पाठोपाठ एक पार पडत होते. मंगळसूत्र घालताना, भांग भरताना प्रत्येक स्पर्शाने गार्गीला प्रियांशची आठवण येत होती. तिचं मन आतल्या आत रडत होतं. सगळं बदलतंय याची जाणीव तिच्या मनात अधिकाधिक भीती जागवत होती. तिला माहीत नव्हतं की ती हे सगळं कसं फेस करणार आहे. बस आता जे आणि जसं होईल त्या प्रवाहात व्हायचं असं काहीसं ठरवून ती जे चाललंय ते मुकाटपणे होऊ देत होती. सप्तपदी झाली आणि मग फोटो सेशन करण्यासाठी दोघांना बाजूला नेण्यात आलं. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये खोटं हसताना गार्गी फार थकून गेली होती. कार्तिक कधीतरी पोज देताना तिच्या कमरेवर हात ठेवत होता आणि त्या अनोळखी बर्फासारख्या थंड स्पर्शाने ती ओशाळत होती. फोटो सेशन एका क्षणाला संपलं आणि मग वेळ आली ती लंचची. एका मोठ्या हॉलमध्ये जेवणाची जय्यत तयारी सुरू होती. पंचपक्वान्नांचा सुग्रास थाट तिथं मांडण्यात आला होता. सुगंधी अन्नाचा सुवास सगळीकडे दरवळत होता, पण गार्गीला मात्र त्या अन्नाकडे बघूनही मळमळल्यासारखं होत होतं. तिला काहीच खाण्याची इच्छा नव्हती. दादासाहेबांच्या खूप आग्रहाखातर ती जेवणाच्या टेबलावर बसली खरी, पण तिच्या घशाखाली अन्नाचा एक घासही उतरत नव्हता. तिच्या शेजारीच बसलेला कार्तिक मात्र अतिशय शिस्तीत आणि शांतपणे आपलं जेवण संपवत होता. त्या संपूर्ण जेवणाच्या दरम्यान दोघांमध्ये एक अवाक्षरही बोलणं झालं नाही. त्यांच्यामध्ये ती शांतता एखाद्या तुफानापूर्वीच्या शांततेसारखी भासत होती. जेवण आटोपल्यावर कार्तिकचा पिये ऋषी लगबगीने कार्तिक जवळ धावत आला आणि त्याच्या कानाजवळ येत म्हणाला, एक्सक्यूज मी सर, ते वकील आलेत कोर्ट मॅरेजसाठी. ओके, त्यांना माझ्या रूममध्ये ने, मी तिथेच घेऊन येतो हिला. कार्तिक त्याला म्हणाला आणि त्याने आता गार्गीकडे पाहिलं. चल, वकील आलेत, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सह्या कराव्या लागतील. तो तिच्या कानाजवळ जात म्हणाला. तिने फक्त मान हलवली आणि मुकाट्याने त्याच्या मागे निघाली. त्याच्या रूममध्ये मॅरेज रजिस्ट्रार आणि वकील आधीच तयार होते. कार्तिकने समोरच्या 2 कागदावर मॅरेज सर्टिफिकेट आणि कॉन्ट्रॅक्टवर अतिशय वेगाने सह्या केल्या. त्याच्या चेहऱ्यावर आता लग्नाचा भाव नव्हता, तर एका यशस्वी व्यापाराचा भाव होता. त्याची सही होताच त्याने पेन गार्गीकडे दिलं. गार्गीने दीर्घ श्वास घेतला. तिला निशांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि प्रियांशचाही. माफ कर प्रियांश, ही फक्त एक तडजोड आहे. मी माघारी येईल नक्कीच. मनुष्य म्हणून तिने त्या कागदांवर सह्या केल्या आणि कागदपत्र त्यांच्याकडे दिले. काम झालं तसं वकील आणि रजिस्ट्रार लगेचच निघून गेले. आता त्या खोलीत फक्त ते दोघेच उरले होते. गार्गी निघण्यासाठी वळली, पण कार्तिकने तिला आवाज दिला. 1 मिनिट मिसेस गार्गी. गार्गी थांबली. इकडे ये म्हणत त्याने तिला धरून आरशासमोर उभं केलं. लुक ॲट युअर सेल्फ नाव. तो तिच्या कानाजवळ कुजबुजला. किती सुंदर दिसतेस. स्टनिंग हा शब्दही कमी पडेल कदाचित. आज शोभते आहेस तू या कार्तिक इनामदारची बायको आणि इनामदार घराण्याची सून. गार्गी त्याच्या या बोलण्यावर पहिल्यांदा आश्चर्यचकित झाली, पण दुसऱ्याच क्षणी ती सावरली. हो का? पण त्याने फरक पडतो. आहे तर नाटकच ना. ती असं म्हणताच तो उपहासात्मक हसला आणि पुढे म्हणाला, फरक पडतो. नाटक असलं तरी ते डाऊन मार्केट नसतं आमचं. आणि हो, म्हणून तुझ्या या सौंदर्याची हवा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नकोस, कारण हे जे सौंदर्य तुला दिसतंय ना, त्याचं सगळं क्रेडिट माझ्या चॉईसला जातं, तुला नाही. तुझ्या चॉईसने आली असतीस तर माझ्या बाजूला उभं राहायच्या लायकीचीही दिसली नसतीस. You look classy today only because I decided you should.
कार्तिकचा स्वर आता पूर्णपणे बदलला होता. त्यात एक धार होती. गार्गीच्या काळजाला ते शब्द आरपार लागले. मगाशी त्याच्या बोलण्यात दिसलेलं ते कौतुक हा एक केवळ भास होता हे तिला प्रकर्षाने कळलं. ओके, जस्ट बी हॅपी विथ युअर क्लास देन, बट डोंट फॉरगेट, सगळ्यांचा क्लास एकाच ठिकाणी एंड होतो, ते म्हणजे स्मशानात. तिने त्याला सनसनीत सुनावलं आणि आत्मविश्वासाने स्मित केलं. कार्तिकचा चेहरा क्षणात उतरला. तिला आता त्या माणसाचा प्रचंड तिटकारा आला होता. तिला तिथं एक क्षणभरही थांबायचं नव्हतं. त्याला बरोबर तोडून ती झटकन तिथून निघून जाण्यासाठी वळली. तिने वेगाने 2 पावलं टाकली आणि तिला एक जोरात हिसका बसला. तिला पुढे जाताच आलं नाही. तिने गोंधळून मागे वळून पाहिलं. तिच्या लेहंग्याचा दुपट्टा आणि कार्तिकच्या शेरवानीचा शेला एकमेकांशी घट्ट बांधलेला होता. गठबंधन होतं ते. लग्नाच्या विधींमध्ये बांधलेली ती गाठ जणू हेच ओरडून सांगत होती की हे बंधन आता असं सहजासहजी सुटणार नाहीये. कार्तिक तिथेच उभा होता. तिच्या त्या धडपडीकडे बघून त्याच्या ओठांवर एक कुच्चित तिरका स्माईल आली. तो शांतपणे म्हणाला, कुठे पळते आहेस मिसेस इनामदार? ही गाठ आता इतक्या सहज सुटणार नाहीये. जोवर मी सोडत नाही तोवर तुला माझ्यासोबत माझ्याच कक्षेत राहावं लागेल, तेही माझ्या म्हणण्याप्रमाणे. कार्तिक तिला वस्तुस्थितीची जणू जाणीव करून देत होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. फायनली आज कार्तिक आणि गार्गीचं कोर्ट मॅरेज आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुद्धा झालेलं आहे. बघूया हे लग्न त्या दोघांना जवळ आणणारे की एकमेकांपासून आणखीन दूर नेणारे. पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.